हाय हॅलो नमस्कार. तर चला आपण आज कोणत्याही डाळीचं पाणी न वापरता अगदी छान अशी काळी रशी बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात अगोदर मी इथे 2 कांदे घेतलेले छोटे साईजचे, ते कापून तव्यावर भाजत टाकले. तर खोबरं, कांदा छान असा भाजून घेतलाय. त्याच्यानंतर डाळीचं पाणी नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली मी थोडीशी 2 चमचे इतकी. ती छान अशी भाजून घ्यायची चॉकलेटी होईपर्यंत. आता छान अशी भाजली. आता हे मिक्सर जारमध्ये काढून दळून घेतलं आहे आपण सगळं. म्हणजे कांदा, खोबरं, लसूण, परत आलं थोडंसं टाकलं होतं मी त्याच्यामध्ये, आणि ही डाळ व्यवस्थित असं दळून घेतलं. त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे एका पातेल्यामध्ये. आता तुम्हाला किती भाजी करायची त्या अकॉर्डिंग तुम्ही सगळं सामान घ्यायचं आहे. तर मी इथे 4-5 लोकांसाठी बनवते आहे. तर इथे मी तेल टाकून घेतलं आहे. तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरीचा तडका द्यायचा आहे. कारण की आता दरवेळा आपण कसं करतो, सणासुदीला जर करायचं ठरलं तर पुरण शिजलेलं असतं, त्याचं पाणी निघतं. तर त्याने जी रशी आहे ती खूपच छान, म्हणजे चवीलाही खूप छान लागते. पण आता ही मला अचानक करायची होती, त्याच्यामुळे माझ्याकडे डाळीचं पाणी किंवा शिजलेली डाळ नव्हती. तर मग अशा पद्धतीने जर केली ना तर नक्कीच खूप छान रशी बनते आणि चवीला अप्रतिम लागते. तर इथे मी आता तेल तापलं होतं, जिरे मोहरी टाकून घेतली. जिरे मोहरी छान अशी तडतडली. त्यानंतर आपण जो मसाला दळलेला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर तो मसाला याच्यामध्ये टाकायचा. त्या अगोदर कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे, याने खूप छान टेस्ट येते भाजीला. छान असा कढीपत्ता परतलेला आहे. आता आपण जे वाटण तयार केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे सगळं. आणि थोडंफार आता मिक्सरच्या भांड्याला उरत असतं त्याच्यात आहे ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण वाया जाऊन द्यायचं नाही हे. छान असा हा मसाला जो आहे तो एकजीव तेलामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवत राहायचा आहे. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवायचा आहे. आता मी इथे काही स्किप केलेलं आहे, कारण मग खूप मोठा व्हिडिओ झाला असता त्याच्यामुळे. तर तेल सुटलं की थोडंसं 5-1 मिनटं झालं की परत हलवून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं. तेल सुटायला लागलं की त्यानंतर आपले घरातले जे बेसिक मसाले असतात, तुम्ही जे वापरत असतील तेच टाकायचे. माझे किचन घरामध्ये जे आहे, मी जे दररोजच्या भाजीला वापरते मसाले, तर मी तेच इथे ॲड केलेले आहे. जसं की वर्षभरासाठी आपण जो मसाला करतो घरामध्ये, तर तो टाकलेला होता थोडासा. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट आणि 1-2 जे तुमचे फेवरेट मसाले असतातच दुकानचे, तर ते. तर इथे मी 1.5 चमचा काळा मसाला घेतलेला आहे, कारण माझा मसाला जो आहे तो इतका तिखट नाही आहे. त्याच्यामुळे मग मी 1.5 मसाला हा आमच्या भाजीसाठी पुरेसा होऊन जातो. त्याच्यानंतर 1-2 मसाले जे असतातच दुकानचे, जे आपल्याला आवडतातच, तर ते मी 1-1 चमचा टाकलेला आहे. त्याच्यानंतर घरातील लाल तिखट टाकलेली आहे 1/2 चमचा, थोडीशी हळद टाकलेली आहे. आता छान असं हे परतवून घ्यायचं आहे. मसाल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला चांगला तेल सोडायला लागला की थोडंसं पाणी टाकून छान असं परतवत राहायचं आहे, जोपर्यंत छान असा भाजीचा खमंग घरामध्ये वास सुटत नाही तोपर्यंत. तर इथे आता छान असा मसाला मिक्स करून घेते.
आता मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार. आता भाजीला जी आहे ती उकळी फुटते, तर छान अशी भाजी उकळवून घ्यायची. कमी गॅसवर शिजवायची आहे. आणि बघा इथे आपली जी डाळ आहे ती तयार आहे, किंवा काळी रशी जी आहे, आमटी आहे ती तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम लागते. तुम्हाला समजणारच नाही की डाळीचं जे पाणी आहे ते आपण याच्यात टाकलेलं आहे की नाही. चव अप्रतिम लागते. तर तुम्हाला जर असं कधी अचानक जर पाहुणे आले आणि काळी रशी जर करायची असली तर झटपट ही काळी रशी तुम्ही बनवू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढचे एक नवीन